मराठवाडा दुष्काळानं त्रस्त आहे। घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागते। तिथं शेतीची काय कथा। पण या सगळ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करत औरंगाबादच्या एका शेतकऱ्यानं यशस्वी शेती करून दाखवली आहे। पाहूयात त्याच्या यशाची ही गाथा। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दुष्काळावरही मात करता येऊ शकते। सिल्लोड तालुक्यातल्या अनवी गावाच्या कौतिकराव बांबर्डे यांनी मिरची उत्पादनातून ही किमया करून दाखवली आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस आला, पण नंतर मात्र पावसानं दडी मारली। अशा परिस्थितीत खचून न जाता त्यांनी तंत्रज्ञानाचा सहारा घेतला। प्लास्टिक मल्चिंग पेपरचं आच्छादन करत बेड पद्धतीनं मिरचीची लागवड सुरू केली। मल्चिंगमुळे ओल टिकून राहतो आणि पाणीही कमी लागतं। जून मध्ये त्यांनी 24,000 मिरचीची रोपं लावली। ठिबक सिंचन केलं, तज्ञांचा सल्ला घेतला। अवघ्या 3 एकर शेतात पहिल्याच तोडणीत त्यांना तब्बल 30 क्विंटल मिरचीचं उत्पादन आलं, तर दुसऱ्या तोडणीत 90 क्विंटल। या मिरचीनं त्यांना 5 लाखांची कमाई करून दिली। मिरची तोडण्यासाठी बांबर्डे 15 मजुरांची साथ घेत आहेत आणि त्यातून 10 कुटुंबांना रोजगार मिळालाय। 1980 पासून याच्यामध्ये जास्त आयटी झालेला आहे आणि मला पिकाचा फार अनुभव आहे आणि यांचे मी आपल्या वातावरणानुसार मी याची लागवड करतो आणि याचे नियोजन करतो, म्हणून मी हे रान फुलवलं। कौतिकराव बांबर्डेंनी शेतीच्या तांत्रिक बाबींची जबाबदारी आपल्या मुलांकडे दिली आहे। ते अंतर्गत मशागत तिचा एक मल्चिंग सोडून ओपन जमीन 1 फूट होती, तिला आपण नारायण कोळप म्हणजे पंचायत समितीमध्ये भेटतं, ते नारायण कोळप आणलं, तिला आपण इथं बनवलं आणि मोटरसायकलवर तिची अंतर मशागत केली। एकीकडे शेतकरी दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या करतोय, तर दुसरीकडे जिद्दीनं दुष्काळावर मात करतोय। कौतिकराव बांबर्डेंचा शेतीतला प्रयोग इतरांसाठीही नक्कीच अनुकरणीय आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।